विठ्ठल 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 विठ्ठल। एवढी ताकद परमार्थामध्ये माय बापांनो, म्हणून लक्षात ठेवा, मी जाता जाता का म्हणतोय, कारण पोरीचा बाप म्हणतोय की मला निर्व्यसनी जावाई पाहिजे. निर्व्यसनी जावाई निर्माण करणारी फॅक्टरी ना टाटाला निर्माण करता आली ना अंबानीला निर्माण करता आली. आपण वारकरी संप्रदायामध्ये तोंडी तंबाखूची नळी ऐसे संत झाले कडी, तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडविली, पुढे भांग उडविली, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. धडधडीत विज्ञान सांगणारा आपला संप्रदाय. म्हणून पोरांनो लक्षात ठेवा, जे लग्नाला आलेले तर ज्यांचे लग्न व्हायनात त्यांनी अगोदर फेसबुक तपासून बघा, त्याच्यावर कोणत्या रील्स टाकल्या. जो वाढताना, वारीत चालताना, भजन करताना रील्स टाकील त्याला स्थळ चालून येईल. लक्षात ठेवा, कारण तो व्यसनमुक्त असतो. ते म्हणतात महाराज तू आमच्यावरच का तुटून पडला, कारण आमच्या गावात प्रसंग घडला. पोराचं लग्न जमत नव्हतं, कसं तरी लग्न जमलं. ते दुधाचा व्यवसाय करत होतं, 6.5 फूट उंच होतं. एक दिवस त्याच्या काय मनात आलं, म्हशी खाली जाऊनच झोपलं. ते बरं नेमकं झोपलं तर झोपलं, उलट झोपलं. याचे पाय गेले म्हशीच्या तोंडाकडं आणि तोंड नको तिथं आलं. वरून पाऊ पडायला आणि व्हिडिओ काढायला एकच झालं. आणि तोच व्हिडिओ त्यानं अपलोड केला. एवढा व्हायरल झाला, एवढ्या लाईक्स आल्या, एवढ्या कमेंट्स आल्या की सासरवाडी पर्यंत गेल्या. जमल्यालं लग्न मोडलं, कारण एवढा बावळट जावाई कोणालाच नको आहे. म्हणून ज्यांना वाटतं त्यांनी हजारात, आता पोरीचा बाप शेजाऱ्याला विचारेना, अगोदर तुमचा अकाउंट शोधून काढतो देव, आणि त्या अकाउंटवर कळतं की पोरगा बावचाळलेला आहे का माणसातला. म्हणून माणसातल्या रील्स टाका, आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल छंद लावून घ्या. छंद कोणता लावून घ्या, कारण पैशानं समाधान मिळतं हा भ्रम आहे. जसं त्या हरिणाला परताना मृगजळ दिसतं ना, पाण्यासारखं वाटतं. म्हणून पैशात समाधान वाटतं, पण ते असत नाही. आणि असं जर समाधान असतं तर सगळे श्रीमंत आनंदी झाले असते, 250-300 वर्ष जगले असते. पण ते आपल्या अगोदर चालले, आपल्या अगोदर चालले. लक्षात ठेवा, 90, 95, 92 वर्षाचा वारकरी वारीत चालतो अखंडपणे पाण्या पावसात, त्याला काहीही होत नाही. आणि साहेब AC रूम मध्ये बसलेला असतो, पण बाहेर पाऊस पडायला लागला की याला आतमध्ये सर्दी होते. म्हणून आई बापाच्या कृपेनं आणि देवाच्या आशीर्वादानं आपल्याला सगळं मिळालंय. हे कमीत कमी 7 दिवस तरी आपल्याला त्याच्या चरणी वाहता आलं पाहिजे, एवढा संकल्प आजच्या दिवशी करा, तरच या कीर्तनाचं सार्थक आहे. म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतो, पायिक तो दाना पायिकाचा भाव, पायिक तो दाना पायिकाचा भाव, तो जाना पायिक तो भाव, पायिक तो जाना पायिक तो भाव, पायिक तो दाना पायिकाचा भाव, पायिक तो दाना पायिकाचा भाव, पायिक तो जाना पायिक तो भाव, पायिक तो जाना पायिक तो भाव. लगबग ठाव चोर वाटा, लगबग ठाव चोर वाटा, आपण राखोनी ठावी वे बापानी, आपण राखोनी ठावी कापानी. लगबग ठाव चोर वाटा, लगबग ठाव चोर वाटा, आपण राखोनी ठावी वे आणि
की पायीक व्हायचं असेल तर अगोदर पायीकीचा भाव कळला पाहिजे. मग मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की महाराज पायीक कुणाला म्हणावं. मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे, लक्षात ठेवा. तुमच्या वंशाचे टेंभे जेवढे तुम्हाला कळले नाही तेवढे मला कळले. मी एकाला म्हणलो पायीक याने क्या रे, ते म्हणला मार्क देणार का. म्हणलं देऊन टाकले. आपल्या काय बापात जाते, 20 पैकी 20 द्यायचे. फक्त 21 देण्याचं टाळायचं, नाही तर आपण येरवाड्यात आणि पोरग बोर्डात. फक्त 20 पैकी 20 द्यायचे. बोलो पायीक म्हणजे काय गड्या. ते म्हणला जो मायबापाचे पाय इकून येतो पायीक. जो मायबापाचे पाय इकून येतो त्याला पायीक म्हणा. म्हणलं तुला मायबापाची एवढी ॲलर्जी का. ते म्हणलं माझा बाप म्हणला 10वी झाल्यावर मी तुला बुलेट घेऊन देतो. म्हणजे आता 12वी होत आली तरी बी द्यायना. म्हणजे याच्यात दोषी कोण आहे. पोरगा दोषी आहे का बाप दोषी आहे. बाप दोषी असतो. अवकात नसताना आणि पात्रता नसताना स्वप्न दाखवणं. शहाजी राजानं शिवाजी महाराजांना फक्त काय दिलं तर झरी पटका दिला आणि राजमुद्रा दिली. सांगितलं बाळराजे जे स्वप्न आम्ही सत्यात उतरू शकलो नाही तो आमचा चिरंजीव म्हणून तुम्हाला उतरायचं आहे. राजाच्या हातामध्ये शस्त्र नाही अस्त्र नाही तरी सुद्धा महाराजानं लढाया जिंकल्या. त्यांनी पत्र लिहिलं नाही आबासाहेब तुम्ही एकच प्लॉट घेतला आणि त्याच्यावर माडी कोणी चढवायची. बाप तलाठी आहे पोराचा. पोरग म्हणतंय आमच्या बापाला काही जमलं नाही. म्हणलं काय झालं. ते मला नुसता प्लॉटच घेऊन ठेवलाय त्याच्यावर काही बांधायचं का नाही. आपण आपले पोरं अधू बनवले. शेतकऱ्याला विचारा मोसंबीची शेती असेल तर त्या मोसंबीला पीक कधी येतं 2 महिने पाणी टाळावं लागतं त्याच्याशिवाय त्याला फुलोरा लागत नाही. तसं आपल्या वंशाच्या दिवाला ताण द्यायला शिका. हा वेडपटपणा आणि बावळटपणा सोडा. आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या पोराला देऊ. झाडाला जास्त पाणी घाला तर जास्त पाणी घातल्यानं त्याचे मुळं सडतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग पायीक कुणाला म्हणावं. तुका म्हणे नये स्वामी उनेपण पायीक जतन करीत आसी. तुकोबाराय म्हणतात पायीक कुणाला म्हणावं. जो आपल्या स्वामीला उणे पण येऊ देत नाही त्याला पायीक म्हणावं. वारकरी आपला स्वामी कुणाला मानतो. ज्ञानोबा तुकोबांना मानतो. मग मला वारकऱ्यांना विचारणं आहे की ज्ञानोबा माऊलीनं तुकाराम महाराजांना गायछाप खाल्ली असेल का सूर्यछाप. व्रत राखो एकादशी व्रत राखो एकादशी अरे करो अन्न को त्याग भांग तंबाखू न तजे कहे कबीरा अभाग. ते म्हणतात बाबा आमच्याच माग तू का लागला. लक्षात ठेवा. कारण वारकऱ्यासारखा सज्जन माणूस आता राहिला नाही. घरी गेल्यावर नातवाला विचारा. त्याला पांडुरंगाचा फोटो दाखवा आणि आजोबाचा फोटो दाखवा आणि विचारा त्या पोराला या 2 देवापैकी तुला कोण आवडतो. तो नातू पांडुरंगाचा फोटो फेकून देतो आणि आजोबाचा फोटो आपल्या छातीला कवटाळतो. ज्या नातवाला पांडुरंगापेक्षा आपला आजा प्रिय आहे तो जगला पाहिजे का नाही जगला पाहिजे. मायबापानं तरण्याबाण पोरांना सांगणं आहे. ज्या शिवाजी महाराजांना तुम्ही तुमच्या गावात विराजमान केलंय त्या शिवाजी महाराजानं देशी पेली असेल का विदेशी जरा विचारा. नाही तर आपला वाघ ओव्हरटेक केलंय वाघानं काय पाहतोस रागानं. आणि आपला वाघ 38 किलोचा. पीक जोमात आलं म्हणून बापानं बुलेट घेऊन दिली. बुलेट घेऊन दिली. वारं आलं की हा बुलेटला धरून बसतो. बुलेट उडून जाऊ म्हणून नव्हे वाघ उडून जाऊ नये म्हणून. आपला वाघ डरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते. कारण आपला वाघ गोवान मावा हाणायला लागलाय. वाघ हसायला लागला की कळतच नाही माणसाचा बच्चा आहे का मगरीचा बच्चा आहे. 24 कॅरेटचं सोनं लाजायला लागलंय त्याचे दात पाहून की हे ओरिजिनल आहेत का आपण ओरिजिनल आहे. म्हणून लक्षात ठेवा. जर हातामध्ये शिवाजी महाराजाचे गंडे बांधत असताल
हजारदा विचार करायचा, अरे आपण शिवाजी महाराजाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, आपण तुकाराम महाराजाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. जर मी स्वतःला वारकरी मानून घेत असेल तर मी वागायचं कसं बोलायचं कसं याचा हजारदा विचार केला पाहिजे. कारण कोणी मुंबाजी येणार नाहीये तुकाराम महाराजाचं चरित्र उद्ध्वस्त करायला, कोणी अफजल खान येणार नाहीये शिवाजी महाराजाचं चरित्र उद्ध्वस्त करायला. आम्ही चालतो कसं आणि बोलतो कसं यावर ते अवलंबून असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पायिक तो जाणी पायकीचा भाव. बाळराजे, पायिक झाल्याशिवाय मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कळणार नाही. अनेक लोक म्हणतात तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजाचा काय संबंध आला. भजनी पै विक्षेपतेची पै मरण न वजावा क्षण एक वाया. तुकाराम महाराजाच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. विक्षेप कोण आणतोय? उच्छेद हा गे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा. परचक्रानं उच्छेद मांडलेला आहे. भीत नाही आता आपुलिया मरणा, दुःखी होता जनानं देखवे डोळा. म्हणूनच त्या 12 मावळातून तानाजी येसाजी सूर्याजी तयार झाले. एखादा तानाजी धुळ्यातून का नाही गेला? एखादा बाजी जळगाव मधून का नाही गेला? का त्या 12 मावळातला पोरगाच म्हणायचा मेळो तरी बेहतर, पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे. कारण तुकोबारायानं तिथला झोपलेला माणूस जागा केला, जागता उठता केला आणि उठणाऱ्याच्या हातात दांडकं दिलं आणि सांगितलं, मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. म्हणून हे तानाजी येसाजी तयार झाले. तो औरंगजेब म्हणायचा, या खुदा ये सिवा को पोलाद दिल आदमी कहां से मिल जाते हैं. हमने धन दौलत देनी चाहिए, हमने वतन देना चाहा, लेकिन सिवा के आदमी बिकने के लिए तैयार नहीं है. तानाजीला आमिष दाखवावं, तानाजीनं म्हणावं सोने रुपये अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकाराम महाराजाच्या विचारातून तयार झाले होते. आणि त्या बाळराजानं रायरेश्वरावरती जावं. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, तेरो भाईने तड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची, त्याने यावे भीती नाम्मा सुलतानांची, खैरनाता दुष्ट जनांची, जगणे मरणे एकची आता, अन्यायाचा फोडू माता. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची. कोणी म्हणावं 16 वर्षाच्या भोसल्याच्या पोरानं आणि त्याच्या मित्रानं म्हणावं. किती होते? फक्त 7. 16 वर्षाचं पोरग त्याच्या आईनं सांगितलं हे मोक्याचं आहे, आणि आपली मम्मी सांगते हे सगळं धोक्याचं आहे. मम्मी, शिवाजी महाराज आपल्या आईला मम्मी म्हणायचे का मॉम? माऊली मम्मी म्हणायचे का मॉम? मॉम मम्मी. आपल्या पोरांना सवय लागली दोन्ही पर्याय मधलं एक निवडा, पण हे दोन्ही पर्याय खोटे आहेत. शिवाजी महाराज कुणाला व्हायचंय? हात वरती करा बरं. अरे एकटच निघालंय ते, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. बाकी सगळे अफजल खान होणार आहेत, फाजल खान होणार आहेत, कुस्तुमे खान, रुस्तुमे खान, उचले खान, तुसले खान. आपल्याला सवय लागली नाही. नाही ग वत्सला 2 तास महाराजाला गुत्त दिलंय. पांडुरंगाचं नाव घ्या म्हणलं तर कोणी घेणार नाही. 2 तास घ्यायचं नाही. आणि ते मेल्यावर मात्र म्हणायचं राम नाम म्हणा, राम नाम म्हणा, देवाचं नाव घे. त्याचा जीवच जाईना. ज्यानं आयुष्यभर गावात एकही तुळस उगू दिली नाही, ते मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घाला म्हणतात. बेसरामाचं घाला, बेसरामाचं. देव मेला नाही, लक्षात ठेवा. देव मेला नाही, तो फक्त अंत पाहतो. कुणाचा? त्याच्या आत्याच्या पोरांचा. 100 अपराध पूर्ण झाले की चालता चालता माणूस आडवा पडतो. म्हणून एवढेही स्वैराचारी होऊ नका की ज्यानं आपल्या धर्माला लांछन लागेल. म्हणून लक्षात ठेवा, जर आपण स्वतःला पाईक म्हणून घेत असू तर आपण आपल्या स्वामीला उणे पण येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज रायरेश्वरावर गेले, शपथ घेतली, आणि शपथ घेतल्यानंतर त्यांना कळालं, अरे गड घ्यायचे असतील, स्वराज्य निर्माण करायचं असेल तर पैसा नाही, अडका नाही, धन नाही, दौलत नाही, करावं काय? दुःखी अंतकरणानं त्यांनी देहूला यावं, आपल्या सद्गुरू पुढे मस्तक ठेवावं आणि आपलं घराणं मांडावं.
आणि तुकोबारायानं त्यांना उक्त करावं सांगावं ती दुसऱ्या चरणात. आपणा राखोनी ठकावे आणि आपणा राखोनी ठकावे आणि रखोनी ठकावे अधिक अपना रखोनी ठकावे अधिक घ्यावे सकळी कहिरोनिया घ्यावे सकळी कहिरोनिया घ्यावे ते सकळ इरोनिया घ्यावे ते सकळ इरोनिया घ्यावे सकळी कहिरोनिया घ्यावे सकळी कहिरोनिया घ्यावे सकळ इरोनिया घ्यावे सकळ इरोनिया आपणा राखोनी ठकावे आणि आपणा राखोनी ठकावे आणि हे अपना रखोनी ठकावे अधिक अपना रखोनी ठकावे अधिक ठकावे अधिक ठकावे अधिक. शिवाजी महाराजांना तुकोबारायांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. मी काय म्हणतोय कळतंय ना? सगळे असे चिडी चूप झालेत. याचा अर्थ एक तर माझी मराठी तुम्हाला कळत नसावी. आई कळतंय का? तुमचा शिवाजी कळा ना महाराज, आम्हाला आत्मा परमात्मा ऐकण्याची सवय लागली. बरं, आत्मा परमात्मा ऐकून तरी काय केलं? परत परमात्म्याला परत पाठवलं ना आत्मा मस्तपैकी गावरान चुलीवरचं खायला बाजूला ठेवला. म्हणजे परमात्मा भेटायला आला होता. लक्षात ठेवा, देवापर्यंत जायची गरज नाहीये. का जायची गरज नाहीये? ज्या संत जगणारे महाराजांची आज पुण्यतिथी आहे ना, आज जे कीर्तन महाराज लोक करतात, जर मराठ्यांच्या आणि या महाराष्ट्रांच्या आयुष्यामध्ये संताजी जगणारे महाराज जर आले नसते तर आज गाथा आपल्याला वाचायलाच मिळाली नसती. अरे, जो पंचम वेद म्हणून गणल्या गेला तो तुकोबारायाचा गाथा कर्मठांनी इंद्रायणीमध्ये बुडवला. हो, अनुष्ठानाला बसावं तुकोबारायानं. आणि सर्वात जास्त कासावी जीव जर कुणाचा झाला असेल तर तुकोबारायांचे शिष्य म्हणवणाऱ्या जगणारे महाराजांचा झाला. जातीनं तेली जातीत जन्माला आलेला पोर, तुकोबारायाच्या मुखातून निघणारा शब्द ना शब्द मोत्यासारखा लिहून ठेवला म्हणून आज वारकरी संप्रदाय तग धरून आहे. काय विचार मांडले? 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आणि आजही BMW घेऊन लाखो रुपयाचं पॅकेज घेणारा क्लास 1 अधिकारी आपल्या गाडीला लिंबूनी मिरच्या बांधतो. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतंही नाही. देव हृदयात ठेवावा. मनी नाही भाव, अरे मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव काय आस्यान पावायचा नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला नाही र. वेळ नाही माझ्याकडे. लक्षात ठेवा, संतांची ही भूमी आहे. संत जगणारे महाराजांनी काय करावं? जेवढे अभंग स्मरणात होते त्या इंद्रायणीनं बाहेर काढण्या अगोदर या बहादरानं लिहून काढावेत. त्या पंचक्रोशीतल्या त्या 12 मावळातल्या जाणत्या माणसाकडे जाऊन त्याच्या मुखात बंदिस्त झालेले तुकोबारायांचे अभंग या बहादरानं लिहून काढावेत.
यावं. सद्गुरू एक गाथा पाण्यामध्ये गेली म्हणून झालं काय? तुमच्या संताजीनं जेवढं त्याच्या पदरामध्ये टाकलेलं होतं ते सर्व तुमच्या पुढे वाढलंय. म्हणजे आज जी गाथा आपण वाचतोय ना, त्या पहिल्या गाथेचं अक्षर संत जगनाडे महाराजांचं होतं आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. लक्षात ठेवा, जातीपातीची बंधनं तोडून ही माणसं फक्त धर्मासाठी जगत होती. म्हणून लक्षात असू द्या, बिहारमध्ये जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, त्या पोराच्या आडनावाला इतिहास नसतो, पण इथं जन्माला आल्याबरोबर पोराच्या मागे इतिहास असतो. एवढे आपण सद्भागी आहोत. लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा आग्र्याला गेलो ना, आग्र्याहून उदयपूरला गेलो, उदयपूरला गेल्यानंतर एका ऑटोवरती आम्हाला शिवाजी महाराजाची प्रतिमा दिसली. आम्ही त्या ऑटोवाल्याला विचारलं, बाबा ये शिवाजी महाराज कैसे? ते खाली उतरलो आणि ते म्हणलं, तुम्हारे बाप के है क्या? तुम्हारे बाप के नाही बाबा, हम महाराज से आए वाले. आणि महाराष्ट्रातून आलं असं ऐकल्याबरोबर जो आमच्या अंगावर मारायला धावला होता त्यानं आमचे पाय पकडले. बोले, मेरे शिवाजी महाराज के मुल्क से आए वाले हो. अरे, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्यानंतर कळतं शिवाजी महाराजाची ताकद काय. सोनेरी महलामध्ये राहणारा तो औरंगजेब म्हणायचा, या खुदा दुश्मन दिया तो कैसा दिया, सिवा जैसा ना मरता है ना मारता है ना मरने देता है. जेव्हा महाराज आग्र्याला गेले ना, तेव्हा त्या आग्र्यातला प्रत्येक माणूस दारात येऊन पाहत होता, मरगठों का राजा शिवा कैसा दिखता. आणि शिवाजी महाराजाचा चेहरा पाहून त्या आग्र्यातला प्रत्येक माणूस म्हणत होता, या खुदा अगर तेरी सूरत दिखाई देती तो तेरी सूरत भी शिवा की तरह इतनी ही नुरानी होती. म्हणजे एवढी पागदिल असती, इतकी पवित्र असती. महाराज आग्र्याला गेले, आग्राच्या कैदेत अडकले आणि त्या औरंगजेबाची बहीण म्हणायची, अलमगीर अब ऊंट पहाड़ के नीचे आया है, छोड़ना नहीं. कारण तिला वाटायचं त्या शाहिस्ते खानाला अद्दल घडवताना तिची पोरगी गायब झाली आणि तिची पोरगी शिवाजीच घेऊन गेले, म्हणून शिवा को छोडना नाही. त्या औरंगजेबाला शिवाजींना धरताही येत नव्हतं, सोडताही येत नव्हतं. रागात येऊन त्यानं म्हणायचं, क्या बकती है, सिवा तुम्हारी औलाद को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. जमीन आसमान एक हो जाएंगे, सूरज पूरब से उगना छोड़कर पश्चिम से उगने लग जाएगा, लेकिन सिवा किसी औरत को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. और यही तो मुसीबत की जड़ है. मेरे जनान खानों में खुदा की कम और उस सिवा की ज्यादा तारीफ होती है. का सोने हे पाषाण पायी का त्या भिन्न नाही स्वामी. महाराजानं स्वराज्याकरिता आपलं आयुष्य तुकोबारायांच्या विचारानं घडवलेलं होतं. आणि त्याच शिवाजी महाराजांना यावं राजांना महाराजांना म्हणावं, सद्गुरू तुम्ही म्हणता स्वराज्य निर्माण करावं, पण त्याच्यासाठी पैसा नाही, अडका नाही, धन नाही, दौलत नाही, हातामध्ये शस्त्र नाही. तुकोबारायानं सांगावं, बाळराजे सांगतो, पण अगोदर स्वतःला पाईक म्हणून घ्या. आणि मी जे सांगतो ते सत्यात आणायचं असेल तर या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातल्या चपळ माणसं तुम्हाला मिळवावे लागतील. लगबग ठाव चूर वाटा. या अशा चपळ माणसाच्या हातून काय करायचं, आपण सुरक्षित राहायचं आणि समोरच्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचं. आपणा राखोनी ठकावे अनेक. तेव्हा 2-2 महिने पाणी पीत नसायचे, तेव्हा बारगीर विचारायचा, क्यों रे सलीमे तेरा घोडा पाणी पी रहा है क्या? तेव्हा त्यानं म्हणावं, मेरे घोड़े को भी पानी में शिवाजी दिखाई देता. घ्यावे सकळीक हिरोनिया. पण हे करत असताना रयतेचं कल्याण नजरेआड जाता कामा नये, म्हणून 3ऱ्या चरणात सांगितलं, येऊने दिला ग लागोने दिमाग, येऊने
लागोने दिमाग येऊने दिलाग लागोने दिमाग हो येऊने दिलाग लागोने ते माग येऊने दिलाग लागोने ते माग येऊने दिलाग लागोने ते माग येऊने दिलाग मागोने ते माग पायिकच्या जग स्वाभिमानी पायिकच्या जग स्वाभिमानी हो पायिकच्या जग स्वाभिमानी पायिकच्या जग स्वाभिमानी येऊने दिलाग लागोने दिमाग येऊने दिलाग लागोने दिमाग येऊने दिलाग लागोने दिमाग आपणा राखोनी आपणा राखोनी धाविके अनेक आपणा राखोनी अनेक आपणा राखोनी धाविके अनेक आपणा राखोनी अनेक बाळराजे आपल्या शत्रूचं सर्वस्व हिरावून घेत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, रयतेच्या केसालाही धक्का लागता कामा नये. म्हणून येऊने दिलाग लागुने दिमाग. आणि एवढं जर बाळराजे तुम्हाला करता आलं तर अवघ्या जगाचे तुम्ही स्वामी व्हाल. म्हणून शिवाजी महाराजाची जयंती फक्त आपल्या वरखेडमध्ये आहे का, धुळ्यामध्ये आहे का, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? अरे ती अंतराळात गेलेले लोक सुद्धा महाराजाच्या जयंतीची आठवण करतात. शनिवार वाड्यापुढे एक शिल्प उभा केलंय बाजीराव पेशवेचं. ते शिल्प उभा करणारे शिल्पकार माझ्या परिचयातले होते, आता राहिले नाही ते. मी त्या खेडकर आप्पांना विचारलं होतं, आप्पा तुम्ही शिवाजी महाराजांचे किती शिल्प बनवले? ते म्हणले इथं किती बनवले माहिती नाहीये, पण विदेशात जे पाठवले त्याची नोंद आहे. त्याची नोंद असणारी डायरी माझ्या हातात दिली. एक बिआर खेडकर नावाचा शिल्पकार 238 महाराजांची पुतळे स्मारक विदेशात पाठवतो. अनुमान लावा की एकच शिल्पकार आहे का? एवढी ताकद शिवाजी महाराजात का निर्माण व्हावी? जगद्गुरु मिळाला म्हणून. थोडाची स्फुलिंगे बहुत दवाग्नी वाढता इंधनी वाढविला. तुकोबाराय सांगत होते त्या 12 मावळातल्या लोकाला, अरे ही शिवाजी नावाची ठिणगी आहे, हिला फुंकर घाला, बढागणीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून कधीतरी त्या शिवनेरीवरती जा, त्या रायगडावरती जा, उगं डीजे लावायचा आणि महाराजाची जयंती काढायची. म्हणून मी म्हणत असतो, देव झोपला नाही, देव मेलाही नाही. महापुरुषांना बदनाम करताल तर राहणार सुद्धा नाहीत, तुम्ही लक्षात असू द्या. आपण आपल्या महापुरुषांच्या विचारांचा जागर सदोदित केला पाहिजे. म्हणून त्या शिवनेरीवरती जाण कधीतरी मस्तक ठेवा, त्या दगडातूनही आवाज येईल. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला, झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला, अन जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला, जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला, ओ जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला, ओ जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. सुलतानिया काळो कात वीज कडडली, अन सुलतानिया काळो कात वीज कडडली, अन काही तिच्या अंधारल्या खूप चढडली, अन साधू संत तुकावले, साधू संत तुकावले, रयत बुरळली, अन शाहिरांच्या कवनात जीव जळजळली. जीव जन्मले गतके जीव जन्मले, अन जिजाऊच्या पोटी ग जीव जन्मले. जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मले, ओ जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मले. माता
जिजाऊच्या पोटी सूर्य झळकले हो जिजाऊच्या पोटी सूर्य झळकले जिजाऊच्या पोटी सूर्य झळकले महाराज की जय कोणीच मला जाय म्हणायला लागल्या का काय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही कोणीच नका म्हणू झालं आता मला एक भजन घ्यायचं भजनानंतर एक 5 ते 10 मिनिटं मी कीर्तन करणार एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे पण जर तुम्ही जय म्हणले नाही तर मग मी जागरण गोंधळ करीना छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर विठोबा हरि डोबार कुमाई 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 कोणीच म्हणायचं नाही माझ्या मागे तुम्ही सर्वजण म्हणणार जय भवानी जय शिवबा जय जिजाऊ जय शिवबा हा जे म्हणणार नाहीत त्यांना त्यांच्या आई वडिलांची शपथ आहे बरं का जय भवानी जय शिवबा जय जिजाऊ जय शिवबा हा जय भवानी जय शिवबा जय जिजाऊ जय शिवबा जय भवानी जय शिवबा जय जिजाऊ जय शिवबा जय भवानी जय शिवबा जय जिजाऊ जय शिवबा भवानी जय शिवबा जय 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 भवानी जय हो जय भवानी जय शिवबा 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 जय भवानी खाली बसा खाली बसा डाऊन बसा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आपणा राखोणी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया येऊने दिलाग लागुने दिमाग पाये का त्या जग स्वामी आणि फक्त 10 मिनिटे कीर्तन संपणार आहे चला काकू चला तुम्ही लग्नाला चला बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला सर्जराव अर्जराव लग्नाला चला सर्जराव अर्जराव लग्नाला चला अक्काबाई तुकाबाई लग्नाला चला अक्काबाई तुकाबाई लग्नाला चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला चला बाई चला तुम्ही लग्नाला चला टाळ फक्त दोघं तिघं वाजवा तुम्ही नका वाजवा टाळ तुम्ही वाजवा बारीक बारीक आपण राखोणी ठकावे आणि घ्यावे सकळी हिरोनिया येऊने दी लाग लागुने दी माग पायिका त्या जगत स्वामी माने
अरे जो कवीने गनिमी कावा शिवाजी महाराजांना जगभर पोहोचवला, त्या शिवाजी महाराजांना गनिमी कावा दिला कोणी? तुकोबाराय म्हणतात, बाळराजे शस्त्रास्त्र नसताना जर विजय मिळवायचा असेल तर आपण समोरच्याला फसवलं पाहिजे, त्याचं सर्वस्व हिरावून घेतलं पाहिजे. राजे पन्हाळ्यावरून विशाळगडावर आले, विशाळगडावरून राजगडावर आलेत, बारीक बारीक बारीक. आणि राजगडावर आल्यानंतर आऊसाहेबांना म्हणावं, बाळराजे आपल्या लाल महालामध्ये जो हिरवा साप वेटोळ घालून बसलाय त्यानं आपल्या स्वराज्याची राख रांगोळ केली आहे. बाळराजे माझ्या या बायांच्या अब्रू वाचल्या पाहिजेत बाळराजे. आणि राजांना आठवू लागलं, आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे सकळी हिरोनिया. लाल महालामध्ये वेटोळा घालून बसलेल्या हिरव्या सापाला हेचायचाय, पण परत कुणी मराठ्यांच्या नादी लागला नाही पाहिजे. आणि म्हणून राजानं एक हेर पाठवलाय, त्यानं पुऱ्याची इतंभूत बातमी काढून आणली आहे. तुंबडीवाल्याचं रूप घेऊन गेला. बाजीराव नाना तुम्ही तुंबडी भरून द्या, बाजीराव नाना तुम्ही तुंबडी भरून द्या, बाजीराव नाना तुम्ही तुंबडी भरून द्या ना, बाजीराव नाना तुम्ही तुंबडी भरून द्या. हे चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, हे चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला, हे बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला. हा तुंबडीवाला त्या पुण्याची इतंभूत बातमी काढून आला ना, आपल्या सवंगड्यांना सांगू लागला, अरे लग्न ठरलंय, दिवस रामनवमीचा आहे आणि लग्नाच्या तयारीला लागा. कसं लागायचं? चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला, बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला. लेकरो बांधा खांबाला, नवरे घ्या कडाला, सांगू सांगू जमलो आता सोबत या झाडाला. चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, चला काकू चला तुम्ही लग्नाला चला. अरे महाराजाचं डोकं फिरलं का काय? लेकर खांबाला बांधायचे, नवरे कडाला घ्यायचे. लेकर बांधा खांबाला, नवरे घ्या कडाला, सांगू सांगू जमलो आता सोबत घ्या झाडाला. अरे झाडाला सोबत कसं घ्यायचं? अरे ही हेर खात्याची भाषा आहे. तो हेर सांगत होता, लेकर बांधा खांबाला, नवरे घ्या कडाला. लेकर म्हणजे जनावर, जनावर खांबाला बांधा आणि नवरे कडाला घ्या म्हणजे धाक कुणाचा आहे? अरे समशेरी कमराला बांधा, नाही जमलं तर मोळ्या आवळा मोळ्यात तलवाऱ्या घाला आणि चला पुण्याला लग्नाला जायचंय. चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला. सर्जराव अर्जराव लग्नाला चला, सर्जराव अर्जराव लग्नाला चला. आणि आता वरबाप सजायला लागलाय. हे तरतरीत नाक आहे, निमुळती दाढी आहे, चंद्रकोर लावलेली आहे, कानामध्ये कुंडल आहेत आणि मस्तकावरती जिरे टोपाच्या ऐवजी मुंडासं बांधलेलं आहे. अरे इंद्रालाही लाजवेल असं रूप आहे त्या वरबापाचं. आणि हे सर्वजण लाल महालापासून वाहणाऱ्या मुठा नदीच्या किनारी आले आणि वरबाप खाली उतरला आणि निघाले. त्या पुण्यामध्ये प्रवेश करणार तेवढ्या त्यांना रोखल्या गेलंय. कहां जाते हो? बोले हुजूर, हुजूर शादी है ना, मावळ का नवरदेव है, पुण्या की नवरी है, दोनों का लगन होने वाला है ना. चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, चला काकू चला तुम्ही लग्नाला चला, बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला, बिगी बिगी चला तुम्ही लग्नाला चला. हे टोळकं आतमध्ये गेलं, तेवढ्यात दुसरं टोळकं आलं. 50-50 जण उघडे बंब आहेत, त्यांच्या पाठीवर असुडाचे मार पडतात. ते आतमध्ये जाणार तेवढ्यात रुको,
कहां जाते हो? अरे बोले हुजूर ये सिवा के आदमी थे, सिवा के हेरगिरी करने के लिए आए थे, पकड़कर मामू जान के पास लेकर जा रहे हैं। अरे मारणारे ही पाईक आणि मार खाणारे ही पाईक। रात्रीचं हे वराड त्या पुण्याच्या अंधारात कुठं गडप झालं कुणालाच कळालं नाही का? आपणा राखोनी ठकावे आणि क घ्यावे सकळी क हिरोनिया। आणि रात्रीचे 2 वाजले तर वरबापानं आहेर काढला, मेनातून आहेर काढला भवानीचा प्रसाद। बागेतून छज्जावर, छज्जातून मुदबा खाण्यात एकच हल्ल कल्लोळ माजलाय, भगोरे शिवाया है। दुसरा म्हणायचा तू भांग पी के आया है। अरे 1.5 लाख की फौज है, शिवा को मौत का डर नहीं लगता है क्या? आएगा कैसे? तेवढ्यात राजांना एक चळचळ चळचळ कापणारी बुरखा घातलेली बाई दिसली। राजानं हेरला, हाच तो नराधम आहे ज्यानं माझ्या आयाबायांच्या अब्रू लुटल्या, ज्यानं माझा स्वराज्य जाळून खाक केलाय। उचलली शमशेरनी दिला घाव, रक्ताची चिळकांडी उडाली। राजाला वाटलं काम फत्ते झालं, आपणा राखोनी ठकावे आणि क घ्यावे सकळी क हिरोनिया। आता गनिमी काव्याचं दुसरं चरण आलं होतं, येऊने दी लाग लागूने दी माग। आता महाराजाची माणूसच म्हणायला लागली गनिमाया है, गनिमाया है। आणि हे म्हणायचे कहां आया है। त्यांना 2 तास लागले। क्या हुआ है? आणि 2 तासानंतर कळालं, अरे पकड़ो। शिवाजी ने मामो जान की उंगलियां नहीं, हमारे औरंगजेब की नाक काट। पकड़ लो शिवा को, नहीं तो पूरी दुनिया इस मुगलिया सल्तनत पर थूकने लग जाएगी कि तुम्हारे गोद में आकर तुम्हारे मुंह पर तमाचा मारने वाला इस दुनिया में पैदा हुआ था, और वो था छत्रपति शिवाजी। यांनी बघितलं त्या कात्रजच्या घाटीमध्ये मशाली जळत होत्या। बोले शिवा उधर भाग गया है, मशाले जल रही है, पकड़ लो शिवा को। आणि जसे जशा मशाली जवळ येऊ लागल्या तसे यांच्या मनात आनंदाच्या उखड्या फुटू लागल्या। शिवा को पकड़ लेंगे, शिवा पकड़ा जाएगा, और शिवा पकड़ा गया तो हम मालामाल बन जाएंगे। जाऊन पाहतात तर काय, येऊने दी लाग लागूने दी माग। और ये शिवा शिवा नहीं है, शैतान की औलाद है। मटामट खाली बसले ते, कारण ते मशाली जवळ गेल्यावर त्या मशाली झाडाला बांधलेल्या, बैलाच्या शिंगांना बांधलेल्या। महाराज गेले सिंहगडावर आणि यांना पाठवलं कात्रजच्या घाटात। येऊने दी लाग लागूने दी माग, पायिका त्या जगस्वामी माणी। आणि असे निष्ठावंत मावळे राजे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर ऐसे जन केले पायिके पायिक, जया कोणी भीकड घालती। म्हणून कुणीतरी तान्हाजी म्हणायचा, मेलो तरी बेहतर, पण आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबास। अरे राजापेक्षा दुप्पट वयाचा असणारा तो बाजी प्रभू म्हणायचा, राजे राजे विशाळगडावरती जावं। आणि विशाळगडावर पोहोचले की तोफांच्या इशारती द्याव्यात राजे। दोन्ही हातात समसेरी घेऊन स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडण शोभा जावे। अरे माझ्या राजाकरिता एकदा काय, हा बाजी 1000दा मरायला तयार आहे। आणि थै थै तलवार घेऊन नाचणारा बाजी पाहिला की त्या
सिद्धी जोहरच्या लोकाला वाटायचं या खुदा आदमी है या शैतान. ऐसे जन केले पायी के पायिक जया कोणी भीकण घालते. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक. काळ हळू काळ बंद राहू दे. काळ बंद राहू दे. तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक. 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 पायिक तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक. तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक. बरिया तो नाईक त्रैलोकीचा. बरिया तो नाईक त्रैलोकीचा. आपणा राखोनी दाखवे अनेक. आपणा राखोनी दाखवे अनेक. बडिया तो नाईक त्रैलोकाचा. बडिया तो नाईक त्रैलोकाचा. अपना राखोनी ठाईक अनेक. अपना राखोनी ठाईक अनेक. घ्यावे सकडिक हिरोनिया. घ्यावे सकडिक तुझे
जय 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 ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली हरी ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराज मावली तुकाराम 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 हरी तुकाराम 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 कलिक वरदारी विठ्ठल तुकाराम भगवान की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय तुकाराम 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 पाणी पायकीचा भाव लग बग ठाव चोर वाटा तुकोबाराय म्हणतात बाळराजे जे तंत्र मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला पायीक व्हावं लागेल. समजल्याला आचरणात आणायचं असेल लगबग ठाव चोर वाटा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील चपोळ माणसं शोधून ज्यांना चोर वाटा माहिती आहेत अशी तुम्हाला तुमचे पायीक मावळे बनवावे लागतील. अशा माणसाच्या हातूनच आपणा कोणी ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया. आपण स्वतः सुरक्षित राहायचं, समोरच्याला फसवायचं, त्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचं. पण हे करत असताना येऊने दी लाग लागूने दी माग ही 18 पगड जातीची गोर गरीब माणसं तुम्हाला मदत करणार आहेत. त्यांच्या घरादाराची राखरांगोळ होऊ नये म्हणून ज्या मार्गानं जाणार आहेत आणि ज्या मार्गानं येणार आहेत तो मार्ग शत्रूला कळता कामा नये. पायिका त्या जगस्वामी मानी तरच तुम्ही अवघ्या जगाचे राजे व्हाल, स्वामी व्हाल. अशी निष्ठावंत माणसं कुठून मिळणार आहेत. ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीकण घालती. ज्यांना आजपर्यंत साधी भीक घातली नाही, वेशीच्या आत येऊ दिलं नाही,
अशी माणसं तुम्ही तुमचे मावळे बनवा, अशी माणसं तुम्ही तुमचे पाईक बनवा. म्हणून जातीपातीची बंधनं तोडून फक्त एकाच महापुरुषाची जयंती गावागावात होते आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. ऐसे जन केले पाईके पाईक, जया कोणी भीकण घालतील. एवढं जर तुम्हाला करता आलं, असे जर जीवाला जीव देणारे मावळे मिळवता आले, तर तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, कैसे कैसे बाजी सारखे, मुरारबाजी सारखे, जीवा महला सारखे, तानाजीन सारखे, येसाजीन सारखे, सूर्याजीन सारखे. तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, बळीया तो नाईक त्रिलोकीचा. इथं असणाऱ्यापैकी ना तुमच्या भाग्यात आलं ना माझ्या भाग्यात आलं स्वर्गात जाण्याचं. जर स्वर्गात जाण्याचा योग आला तर त्या इंद्राच्या सिंहासनापेक्षा काकणभर एक सिंहासन उंच असेल आणि त्या सिंहासनावर विराजमान झालेला राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील. का? कारण तुकोबारायांचे शब्द आहेत. तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक. म्हणून इंद्राची जयंती होती का? इंद्राची जयंतीच नाहीये. बरं, इंद्राचे मावळे तरी सांगा, त्याचे सैनिक तरी सांगा, त्याचे कार्यकर्ते तरी सांगा. तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक, बडिया तो नाईक त्रिलोकीचा. म्हणून या त्रिलोकामध्ये बाळराजे तुमचं नाव होईल. 400 वर्षानंतर पोरग बापाचा वाढदिवस विसरतय, पण शिवाजी महाराजाचा विसरत नाही. शिवाजी महाराजाच्या गडामध्ये आजही एवढी ताकद आहे की मी माझ्याबरोबर येताना आमच्या मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे जे आज संचालक म्हणून काम करतात, ज्यांच्या वडिलांच्या स्वप्नातून उभं राहिलेली संस्था, माझ्यासारखे 80-85 प्राध्यापक जिथं काम करतायत, 1,00,000, 1,50,000, 2.5, 2 लाख पगार घेत आहेत, असा माणूस येताना मी माझ्याबरोबर आणला होता. जन्मजात दमा आहे. प्राध्यापक ॲडव्होकेट नितीन कदम सर. येताना ते म्हणाले, अहो तुमच्या त्या मार्गावरती एक छोटासा किल्ला आहे, तोही किल्ला आपल्याला करता येईल आणि दुसऱ्या दिवशी मांगी तुंगीही किल्ला आपल्याला करता येईल. त्यांना जन्मजात दमा आहे. वयाच्या 55व्या वर्षी डॉक्टरानं त्यांना सांगितलं की तुझे दोन्ही फुफ्फुस जे आहेत ते 75% निकामी झाले, त्याच्यानी बोलतानाही तू जपून बोल. व त्यांच्या मनात आलं, बाबा मरण्या अगोदर कमीत कमी पुण्यात जन्माला आलोय आपण, महाराजांचा राजगड तरी बघायला जावा. ते राजगड बघायला गेले आणि जिवंत वापस आले. ते म्हणजे काहीच झालं नाही. वयाच्या 55व्या वर्षी त्या माणसाला हा छंद जडला. आता 61 सुरू आहे. ज्या डॉक्टरानं सांगितलं होतं तुझे 75% फुफ्फुस निकामी झाले, तोच आता त्यांना म्हणतोय असं कोणतं औषध खाल्लंय की तुझे फुफ्फुस ओपन झाले. गडावर जाताना मलाही घेऊन जात चला. हे मी तुम्हाला का सांगतोय? महाराजांच्या गडावर आत्मिक बळ तर मिळतंच मिळतं, पण शारीरिक आरोग्य सुद्धा मिळतं. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी स्वच्छ चारित्र्याची आवश्यकता आहे. आजच्या कीर्तनातून काय तुम्हाला कळालं? काहींना वाटलं असून काय जागरण गोंधळ होता का, काय होता का, पोवाड्याचा कार्यक्रम होता. आपल्याला निवांत ऐकण्याची सवय लागली. पण वारकऱ्यांना सांगणं आहे, लक्षात ठेवा, हा 900 वर्षाचा गोड्या पाण्याचा तलाव आहे आणि या पाण्यामध्ये जर नवीन झरे आले नाही, नवीन झऱ्याचं पाणी आलं नाही, तर त्यावरती शेवाळ चढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे तरणेबांड पोरं आले पाहिजे. या पोरांना रामकृष्ण कमी आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जास्त आवडतात. आणि म्हणून ज्या छत्रपती घराण्यामुळे आपली वारीची परंपरा सही सलामत राहिली. नारायण महाराज गेले होते संभाजी महाराजांना सांगायला, राजे सुलतान वारी करू देत नाही. तेव्हा 700 सैनिकाची तुकडी संभाजी महाराजांना दिलेली आहे आणि त्या तुकडीमुळं आज वारीची परंपरा अखंडपणे चालू आहे. एवढं मोठं योगदान ते आहे, लक्षात ठेवा.
आणि म्हणून आपण जर हिंदू म्हणून जगायचं ठरवलं, आता 31 आलाय, आईनं लगेच वाटायला घेतलंय, बाबड्याला लई आवडते, दिवाळीला कमी फटाके वाजायला लागले आणि नवीन वर्षाच्या स्वागताला म्हणजे 31ला 31 डिसेंबरला जास्त फटाके वाजायला लागलेत. फटाके वाजण्याशी प्रॉब्लेम नाही आहे, पण ते वाजवताना आपलं पोरग या लोकात असतं का परलोकात असतं हे आईला कळलं पाहिजे. एकाच कुळात जन्माला आले पांडव आणि कौरव, दोघांच्याही शरीरातलं रक्त एकच होतं. एकीच्या वाट्याला 100 आले आणि दुसरीच्या वाट्याला फक्त 5 आले. 100रातलं एकही कामाला आलं नाही, सगळेच्या सगळे बिघडले. आणि जिच्या वाट्याला 5 आले होते त्याच्यातलं एकही बिघडलं नाही, 5च्या 5 कामाला आले. खानदानाचा नसतो, त्याच्या लाड आणि जीव करणाऱ्या आईचा असतो. जिजाऊ जन्माला आली पाहिजे म्हणजे राजे जन्माला आल्याशिवाय राहत नाहीत, एवढाच बोध घ्यावा. जाता जाता पुनश्च एकदा आजच्या या कीर्तनाचे यजमान असणारे आमचे मनोहर भाऊ असतील, त्यांचे पिताश्री दगडू भाऊ असतील, माझ्यावर प्रेम करणारे न्याहारी, ते म्हणतात महाराज गाडीमध्ये नाश्ता आणला का काय. तुकाराम महाराजाची विचारमाला गेल्या मला वाटतं 1300 कितवा भाग आहे, आता 1336वा भाग आहे. म्हणजे 1336 दिवस झाले तुकाराम महाराजाच्या अभंगाचं 1 मिनिटाचं निरूपण पूर्ण महाराष्ट्रातले लोक, लाखो लोक ऐकतात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला तो उपक्रम. अशी बरीच मला वाटतं तुमचं भाऊ गावाचं नाव मी विसरलो, भिलालीवरून सुद्धा अनेक जण इथं ऐकायला आलेत. मला वाटतं एक 30-35 किलोमीटर इथून असेल, 30-35 किलोमीटर. आणि 30 पायलावरचा तिकडं झोपून पडलाय उंबऱ्यात, कारण तो हिरण्यकश्यपू आहे, उंबऱ्याच्या बाहेर निघतच नाही. तो इथं बघितलं तर आयाबाया जास्त आहेत. तुमच्यातल्या कोण कोण रोज पितात हात वरती तरी करा. तंबाखू कोण खातात? अरे जे आजारी आहे त्यांनी दवाखान्यात यायचं का? जे तंदुरुस्त आहे त्यांनी यावं. जे खातेत पितेत त्यांनी इथं दवाखान्यात आलो पाहिजे, कारण डॉक्टर सगळ्यात श्रीमंत व्हायला आहे. मला तर वाटतं ते कुबेराचं सक्क पोरग आहे, आपण सावत्र आहेत. आणि त्याला कुबेराचं सख्ख पोरग करायला कोण जबाबदार आहेत? हे खाणारे आणि पिणारे. लक्षात ठेवा, आपण चारित्र्याच्या बाबतीत कट्टर झालं पाहिजे, एवढा संकल्प या अखंड हरिनाम सप्त्यात आणि या कीर्तनाचा घ्या. एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. बोलिले रे कुडी वेडे बाकुडी उत्तरे, क्षमा परद. खाली बसा थोडं. विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा परद. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी. क्षमा परद. ऐका इकडे लक्ष द्या. महिला मंडळ फक्त 2 मिनिटं घेणारे. थांबा, 2 मिनिटं थांबा. पुरुष मंडळ. अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण डॉक्टर गजानन महाराज यांनी सादर केलेली आहे. आपल्या अभंगातनं आज खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या समोर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवचरित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. पाईक एका शब्दाचा अर्थ आपल्याला अनेक दृष्टांतातून आपल्याला दिलेला आहे. पाईक कसे असावे आणि पाईक जर चांगले असतील, निष्ठावंत असतील, तर राजा छत्रपती कसा घडतो हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव जर आपण उलटं बोललं तर त्याचा अर्थ होतो जीवाशी. जो लढला जीवाशी तो होता आपला छत्रपती शिवाजी. आणि म्हणून आज आपल्याला स्वराज्याचं साम्राज्य दिसायला लागलेलं आहे. अत्यंत अमोघ अशा वाणीतनं आज महाराजांनी आपल्यासमोर ही कीर्तनरूपी सेवा सादर केलेली आहे. आणि आपल्या या कीर्तनरूपी सेवेबद्दल महाराज आज खऱ्या अर्थानं आळंदीहून आलेले आहेत. आणि
त्यांनी आपली सेवा सादर केली त्याबद्दल मी वरखेडे ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. 2 मिनटं आज थोडं बसायचं आहे. 2 मिनटं म्हणजे मी जास्त घेत नाही, 2 मिनटाच्या वर पण घेणार नाही, पण काही सूचना त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आजची जी कीर्तनरूपी सेवा होती ती सकाळी कैलासवासी लोटनजिंगा चौधरी यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिलेली होती. आणि आजची सायंकाळची जी सेवा होती ती ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं दगडू भिवसन पाटील यांचे सुपुत्र मनोहर दगडू पाटील यांनी दिलेली होती. मित्र, हा जो अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं चाललेला आणि याचं एक लहानशा रोपट्याचं वटवृक्ष होतं आहे. दिवसेंदिवस हा सप्ताह वाढत चाललेला आहे. याला खऱ्या अर्थानं आपलं तुमचं आमचं सर्वांचं योगदान आहे. हा जो सभा मंडप आहे याला एक सामान्य माणसांनी खऱ्या अर्थानं देणगी दिली आणि तो उल्लेख होणं गरजेचं आहे. या सभा मंडपाची संपूर्ण जबाबदारी ज्या आपल्या ग्रामस्थांनी घेतली त्यामध्ये आहेत खऱ्या अर्थानं इंदलभाऊ पगार यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत. दिनेश अण्णा पाटील यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत. रतिलाल बळीराम पाटील यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत. चुडामन दौलत पाटील यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत. आणि राकेश आनंदा पाटील, आनंदा भाऊ वाघ जे कैलासवासी त्यांचे सुपुत्र यांनी 10,000 रुपये दिले आहेत. असं सभा मंडपाचा संपूर्ण खर्च 50,000 रुपये या माणसांनी, या सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी दिलेला आहे. आपल्यातले जी माणसं आहेत म्हणून यांचं कौतुक करून आपण टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. दुसरं, ज्यांची कृपा आपल्या गावावरती आहे, जो देना वो नाना, म्हणजे जो देतो तो नाना असतो, ते प्रदीप नाना करपे या ठिकाणी आलेले माजी महापौर, त्यांचे सुपुत्र प्रतीक. सामाजिक प्रतीक कसं असावं ते प्रतीक नानांच्या म्हणजे प्रदीप नानांच्या मुलासारखं प्रतीकांसारखं असावं. यांनी सुद्धा 11,000 रुपये या आपल्या या अखंड हरी नाम सप्ताहासाठी दिलेले आहेत. म्हणून त्यांचे आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन किंवा आभार मानलं पाहिजे. उद्याची सूचना अशी आहे की उद्या आपला पालखी सोहळा आहे. सर्व भगिनींना माझी विनंती आहे की आपण पालखीचं सडामार्जन करून रांगोळी टाकून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये उद्या दिवाळी दसरा आहे. एक आनंदाचा सोहळा आहे आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला हा आनंद खऱ्या अर्थानं द्विगुणित करायचा आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी उद्या प्रत्येकाने आपल्या घरासमोर सडामार्जन करून रांगोळी टाकून आपल्या या भगवंताचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि उद्याची 7व्या दिवसाची रात्रीची कीर्तन सेवा जी आहे ती हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज आर्थेकर यांची आहे. आणि ती सेवा सकाळी हरिभक्तपरायण रवींद्र दौलत धनगर रवींद्र शेठ यांच्याकडे आहे. सायंकाळची सेवा रतन सोनू मराठे यांचे पंतू व हरिभक्तपरायण लोटन रतन मराठे यांचे नातू चिरंजीवंश व वंश समाधान भाऊचे सुपुत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. पुनश्च मी सर्वांना विनंती करतो, बाहेरगावून आलेले सर्व संत महंत मंडळी यांनी सुद्धा चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये. उद्या सर्वांनी या आनंद सोहळ्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.